आता राज्याच्या राजकारणातून एक बातमी समोर येते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमरावती दौऱ्यावर आहेत। सकाळी 9 वाजता विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असणार आहे। उमेदवार प्रवीण पोटे यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। तर मनोज जरांगे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं ते दर्शन घेणार आहेत। खासदार शाहू छत्रपती महाराजांची देखील भेट घेणार आहेत। तर यानंतर जरांगे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीची बैठक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे। बैठकीला चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, राजेश टोपे उपस्थित राहतील। भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय। महिला T20 विश्वचषकात हरमनप्रीत ब्रिगेडचा हा विजय शुभारंभ पाहायला मिळाला। महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव करत स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे। बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 170 धावांचा टप्पा गाठला। त्यानंतर पाकिस्तानचा डाव अवघ्या 106 धावांवर आटोपला। भारतानं पाकिस्तानवर हा दणदणीत असा विजय प्राप्त केलेला आहे। बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर हा सामना झाला। भारतानं खरं तर प्रथम फलंदाजी करत 170 धावांचा टप्पा गाठला। त्यानंतर पाकिस्तानचा डाव मात्र अवघ्या 106 धावांवर आटोपला। महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा अवघ्या 64 धावांनी पराभव केलेला आहे आणि या स्पर्धेची दमदार अशी सुरुवात केलेली आहे। महिला T20 विश्वचषकात हरमनप्रीत ब्रिगेडचा हा विजय असा शुभारंभ पाहायला मिळाला। भारतीयांचा खरं तर हा असा एक ऐतिहासिक हा शुभारंभ। भारतानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला। महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये खरं तर भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा पराभव केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।